महत्त्वाची गोष्ट सांगते की 70% जरी ट्रीटमेंट्स वर्क करत असतील, सर्जरी असू दे, नॉन सर्जिकल ट्रीटमेंट असू दे, पण सायमल्टेनियसली तुमच्या जीवनशैलीतला बदल हा खूप महत्त्वाचा आहे. त्यातले छोट्या गोष्टी की ज्याच्यामुळे तुम्ही आज पुन्हा प्रिव्हेंटिव्हमध्ये आलात किंवा ज्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे आजार सुरू झाले, त्या सगळ्या गोष्टीवर आपण छोट्या गोष्टीवर आपण थोडंसं लक्ष देतो आणि त्याच्यावर मी तुम्हाला बेसिक हे सांगत असते. आज सगळ्यात छान टॉपिक मी घेणार आहे तो म्हणजे आहे तुमची झोप. जसं अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या मूलभूत गरजा, तसं स्वस्थ राहायचं असेल, आपल्याला व्यवस्थित राहायचंय. स्वास्थ्याची व्याख्या मी मागच्या वेळी पण सांगितली होती. कोणाला म्हणायचं फिटनेस, कोणाला म्हणायचं की मी स्वस्थ आहे. तर 4 गोष्टी त्याला अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिल्या, तुमचा फिजिकल फिटनेस, मला कुठलाही आजार नाहीये किंवा मला कुठलाही डिझीज नाहीये. सेकंड, मी मानसिक फिट आहे, मी मानसिक खूप स्ट्रॉंग आहे. थर्ड आहे, मी सामाजिक, माझी बांधिलकी खूप चांगली आहे. इकडे बसा सगळेजण, जे नातेवाईक आहेत ते सगळे इकडे बसा. ही माझी सामाजिक बांधिलकी खूप आहे किंवा मी समाजात एक चांगल्या पद्धतीचा चांगला माणूस म्हणून येतो. माझ्याशी लोक स्वतःहून येऊन बोलतात किंवा माझं कम्युनिकेशन खूप चांगलं आहे. सायमल्टेनियसली काही लोकांच्या मध्ये एकलकोंड लाईफ हे कधीच कुणाला आवडणारं नसतं आणि त्याच्याबरोबर स्पिरिच्युअलिटी पण खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नती ज्याची होते त्याच व्यक्तीला आपण स्वस्थ असं म्हणतो. मागच्या लेक्चरमध्ये मी योगाच्या बाबतीत पण बोलले होते की संभाऊ, ज्याला आपण काय म्हणतो की योगामधून आपल्याला जे काही उद्देश साध्य करायचा आहे तर त्याच्यात पहिलं कन्सेप्ट होता यम नियम आणि त्याच्यात मी सांगितलं होतं की तुमची समाजाशी बांधिलकी असणं ही तितकीच गरजेची आहे आणि त्यात एक पॉइंट होता तो म्हणजे ईश्वर प्रणिधान. कुठेतरी सुपर नॅचरल पॉवर आहे, त्या प्रत्येक पॉवरला प्रत्येकाने वेगळं नाव दिलंय, त्याच्या प्रती परिधान असणं. आजचा जो टॉपिक आहे त्यात महत्त्वाचा आहे तो म्हणजे निद्रा. जसं 3 गोष्टी असतात स्वस्थ राहण्यासाठी: आहार, तुमचं विहार जे तुम्ही रोजचं एक्सरसाइज और समथिंग काय करता, आणि निद्रा म्हणजे झोप ही माणसाच्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल सांभाळते. मॅक्सिमम पेशंट्स आपल्याकडे असे येतात की डॉक्टर रेग्युलर एक्सरसाइज करतो, मला कुठलंही व्यसन नाहीये, मी जेवणाच्या पथ्य पाणी ज्याला म्हणतो ते खूप व्यवस्थित सांभाळतो, तरी मला हा आजार का झाला, असे क्वेश्चन टॅग घेऊन बरेच जण येतात. आणि सगळ्यांच्या बाबतीमध्ये मी हे सांगते की तुमची झोप ही खूप महत्त्वाची बाब आपल्या डे टू डे लाईफमध्ये किंवा तुम्हाला स्वस्थ राहायचं असेल तर त्याच्यावरही कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं आहे. आता एक्झॅक्टली झोप काय काम करते, शरीरामध्ये झोप एवढी महत्त्वाची काय आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे रोजच्या तुमच्या चालण्यामध्ये, बोलण्यामध्ये, विचार करण्यामध्ये, हालचालीमध्ये आपल्या सगळ्यांचं बीपी थोडं वाढून राहिलेलं, तर ते बीपी झोपल्यानंतर सेटल डाऊन होत असतं. सगळ्यांचं बीपी हे झोपल्यानंतर थोडंसं स्लो डाऊन होतं. ज्यांना झोपच लागत नाही त्यांचं दिवसभर वाढलेलं बीपी आणि पुन्हा आणि झोप न लागण्यामुळे ॲडिशनल वाढलेलं बीपी, तुमची बॉडी ही सतत किंवा तुमच्या रक्तवाहिन्या ज्या आहेत त्या सतत ह्या स्ट्रेसमध्ये राहतात आणि त्याचा परिणाम हा तुमचं बीपी आणखी ॲग्रेवेट होतं. त्यामुळे बीपीमुळे जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत जसं डोळ्यांचा अंधुकपणा वाढणं, किडनीवरचा लोड येणं किंवा काही वेळा इरिटेबिलिटी, काही मानसिक रोग होतात, ह्या सगळ्याला तुमचं बीपी कारणीभूत घटक आहे आणि बीपी व्यवस्थित राहायचं असेल तर झोप महत्त्वाची आहे. दुसरं महत्त्वाचं कारण आहे, झोप जर व्यवस्थित असेल तर तुमच्या बॉडीमधले इन्फ्लेमेटरी चेंजेस कमी होतात. इन्फ्लेमेशन, सूज येणं, मग ती सूज आतड्यांच्या मध्ये असेल, सांध्यांच्या मध्ये असेल किंवा ती तुमच्या रक्तवाहिन्यांच्या मध्ये असेल तर हे इन्फ्लेमेशन कमी. ऑटो इम्युन डिसीज बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की संधिवातासारखे आजार, त्वचा रोग आहेत, असे काही आजार की ज्याला कारण काहीच सांगता येत नाहीये, पण डॉक्टर सांगतायत की तुम्हाला हा आजार आहे आणि असे काही ज्याला ऑटो इम्युन कंडिशन्स म्हणतात, तर त्याच्यामध्ये त्यांची इम्युन सिस्टीम ही हॅम्पर झालेली असते. त्यामुळे एखाद्या व्याधीवर विजय मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतात त्याला तितकासा हे मिळत नाही आणि ऑटो इम्युन कंडिशन्समध्ये ही गोष्ट खूप मॅटर करते. त्यामुळे इन्फ्लेमेशन कमी करायचं आहे म्हणून बघा तुम्ही जिथे इथे सगळे आल्यानंतर आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करतो त्यात मी सुद्धा तुमचे इन्फ्लेमेटरी मार्कर्स करून घेत असते. जिथे इन्फ्लेमेटरी मार्कर्स वाढले त्याचा अर्थ कुठेतरी बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन वाढतंय की जे तुम्हाला हे डिझीज ॲग्रेवेट करत निघालेलं आहे. तिसरा घटक आहे तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, जर झोप व्यवस्थित झाली तर तुमचे हंगर हॉर्मोन्स हे व्यवस्थित राहतात. जर झोप प्रॉपर झाली नाही
तर हंगर म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स्ड होतो, त्यातल्या त्यात हंगर हॉर्मोन्स जास्त सिक्रेट होतात आणि त्यामुळे सतत भूक लागण्याची क्रिया ही होत असते. मग आपल्याला काय होतं की भूक लागली की त्यातल्या त्यात हाय कॅलरीज किंवा शुगरी फूड तुम्ही जास्त खाता. मग साखरेचा चहा घेतला की बरं वाटतं, थोडंसं काहीतरी स्वीट खाल्लं की बरं वाटतं. एस्पेशली ज्या लोकांना जेवणानंतर स्वीट खायची सवय आहे की खावंसं वाटतं मला, ते लोक पुढे जाऊन डायबिटीजमध्ये त्यांचं कन्व्हर्जन होत असतं. फक्त गोड खातात म्हणून नाही, तर त्यांच्यामध्ये काही हॉर्मोनल इम्बॅलन्स हे होत असतात. पाणी देताना तर त्यांच्यामध्ये काही हॉर्मोनल इम्बॅलन्स हे होत असतात आणि एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टींच्या मध्ये तुम्हाला समहाऊ हॉर्मोनल इम्बॅलन्स झाल्यामुळे खाणं सतत वाढतं. सतत खाल्ल्यामुळे ओबेसिटी वाढते. ओबेसिटी वाढली की त्याच्यामुळे तुमच्या म्हणजे थोडक्यात कॅलरीज वाढतात. तेवढ्या कॅलरीज जर तुमच्या शरीराने बर्न नाहीत केल्या तर त्या डिरेक्टली फॅटमध्ये कन्वर्ट होत असतात आणि म्हणून हार्ट डिझीज होत असतात. त्यामुळे झोप ही गोष्ट किती महत्त्वाची आहे. तुमचे हंगर सेन्सेशन्स पण त्याच्यावर डिपेंड राहतात. तिसरा महत्त्वाचा घटक आहे, चौथा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स ज्याला म्हणतो आपण. तर इन्सुलिन काम काय करतं, तर जे काही खाल्लेलं ग्लुकोज आहे ते तुमच्या पेशींपर्यंत त्याला पाहिजे तेवढंच पोहोचवण्याचं काम हे इन्सुलिन करत असतं. आणि त्याच जर इन्सुलिनचा जर रेझिस्टन्स डेव्हलप झाला तर मात्र तुम्ही हळूहळू हळूहळू मधुमेहाकडे झुकले जाता. आणि मधुमेह जर कंट्रोलमध्ये नाही आला तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स जसं डोळ्यांचा अंधुकपणा वाढणं, किडनी काम न करणं, काहींच्या जखमा भरून येत नाहीत, किंवा ज्याला आपण काय म्हणतो हातापायांची रखरख होते, जळजळ होते किंवा थकवा येतो डॉक्टर, अशी सगळी लक्षणं म्हणजे ज्याला डायबिटिक कॉम्प्लिकेशन, न्यूरोपॅथी, नेफ्रोपॅथी, रेटॅनोपॅथी, ही सगळी कॉम्प्लिकेशन्समध्ये तुम्ही जाता. म्हणून त्या व्यक्तीच्या मधुमेही रुग्णांना एस्पेशली डायबिटीजच्या लोकांना झोप ही खूप महत्त्वाची बाब आहे. त्यानंतरचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे तुम्ही जेव्हा झोप प्रॉपर होत नाही, त्यामुळे तुमचे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे स्ट्रेस मॅनेज करायचा असेल. स्ट्रेस हॉर्मोन्स जर तुमचे व्यवस्थित हे करायचे असतील तर त्याचा झोपेशी रिलेशन आहे. जर तुमची झोप झाली नाही तर ते हॉर्मोन्स वाढतात, स्ट्रेस इंड्यूस जास्त वाढलं जातं. मग चिडचिडेपणा, राग होणं, अस्वस्थ वाटणं, रिलॅक्स वाटत नाही, त्याचा परिणाम तुमच्या फॅमिली मेंबर्सवर होतो. तुम्ही त्यांच्यावर प्लीज, मी अगदी हात जोडून विनंती करते की कृपा करून मोबाईल प्लीज बंद करा, कारण आता हळूहळू हे लेक्चर हळूच मोबाईलवर सरकणार आहे. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या शरीरामध्ये मग अल्टिमेटली काय होतं की चिडचिडेपणा वाढला की मग तुमच्या फॅमिली नात्यांमध्ये दुरावा येतो, सामाजिक काही गोष्टींच्या मध्ये दुरावा येतो आणि त्याचा परिणाम आणखी स्ट्रेस वाढला जातो. लक्षात आलं? हा स्ट्रेस आणखी वाढू नये, हा स्ट्रेस आणखी वाढू नये म्हणून कंपल्सरी तुमच्या शरीरामध्ये झोप ही खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे डॉक्टर मला कुठलाही स्ट्रेस नको आहे, माझा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड खूप वाढला पाहिजे, अशी इच्छा व्यक्त करणाऱ्या लोकांनी नुसतीच इच्छा व्यक्त करून चालत नाही, तर त्याला झोप ही तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जर बीपी कंट्रोल आणायचे, शुगर कंट्रोल आणायचे, डायबिटीज मधुमेह कंट्रोल आणायचं आहे, त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे स्ट्रेस मॅनेज करायचा आहे, किंवा त्याच्यापेक्षा ऑटोइम्युन कंडिशन, इन्फ्लमेशन बॉडीमधलं कमी करायचं आहे, किंवा तुम्हाला त्याला काय म्हणतात नातेसंबंधातल्या आलेल्या ह्या सगळ्या गोष्टी किंवा ह्या सगळ्या बाबतीत आणि डॉक्टर मला हार्ट अटॅक पासून लांब राहायचं आहे, तर तुमची झोप ही खूप महत्त्वाची आहे. ओके, ठीक आहे की आता हा सगळा पार्ट एक झाला. झोपेचं मागचं विज्ञान माहिती आहे कोणाला? का झोप येते, का कशामुळे झोप येते? तर पहिली गोष्ट असते ती म्हणजे सूर्यास्त होतो, सूर्योदय होतो. असं काय घडतं की सूर्य मावळल्यानंतरच झोप येते आणि सूर्य उगवला की आपल्याला जाग येते. त्याचं रिलेशन आपल्या सायमल्टेनियसली आपल्या मेंदूशी किंवा आपल्या मानवी शरीराशी खूप निगडीत आहे. जसं आपल्या शरीरामध्ये एक पिच्युटरी नावाची ग्लँड असते, त्याचं एक सिक्रिशन्स आहे मिलॅटोनिन म्हणून. तर मिलॅटोनिनचं सिक्रिशन जसं वाढेल, मिलॅटोनिन तुमच्या शरीरामध्ये जसं वाढेल तसं तुम्हाला हळूहळू झोप येते. आणि मिलॅटोनिन वाढतं कधी? जेव्हा उजेड होतो, अंधार होतो. जसं अंधार होत जाईल तसं मिलॅटोनिनचं सिक्रिशन वाढतं. जसं हे सिक्रिशन वाढतं तसं तुमचे मसल रिलॅक्स होत जातात, तुम्हाला झोप येते. ज्या क्षणाला सूर्य उगवतो, उजेड होतो, त्या क्षणाला त्या उजेडाच्या इम्पॅक्टमुळे तुमच्या शरीरातून हे मिलॅटोनिनचं सिक्रिशन हळूहळू कमी व्हायला लागतं आणि मग तुम्ही जागृत अवस्थेत येत असता.
हे ह्याचं मागचं बेसिक मेकॅनिझम. मग आता थोडक्यात आपल्यालाच लक्षात आलं आहे की रात्री झोप येणं आणि दिवसा झोपणं ह्यात काय फरक असू शकतो. मग आता सगळ्यात महत्वाची गोष्ट की नाही डॉक्टर मग झोप लागत नाहीये, काय करू? लगेच गोळ्या घ्यायच्या का झोपेच्या? नाही. काही गोष्टी आपण स्वतः मॅनेज जर केल्या तर तुम्ही व्यवस्थित साऊंड स्लीप तुम्हाला येऊ शकते. त्यातली पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे डिटॉक्सिफिकेशन. आता तुम्ही सगळे IV डिटॉक्स करताय, इथे तुम्ही सगळे माझ्याकडे सलाईन घेताय, अमाइन ऍसिड्स घेता, काही हाय डोस विटॅमिन्स घेता, याच्यामुळे तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला लागलेली आणि तीही गरजेचीच आहे. कारण ह्या सलाईनची जी आम्ही ट्रीटमेंट्स मी देते त्याने काय होत आहे तर बॉडीतलं इन्फ्लमेशन कमी होतं आणि सायमल्टेनियसली म्हणजे बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते. पण माइंड डिटॉक्स होणं पण तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे डिटॉक्सिफिकेशन मध्ये जसं शारीरिक डिटॉक्सिफिकेशन तुम्ही घेताय त्याच पद्धतीने माइंड डिटॉक्स होणं पण गरजेचं आहे. आणि त्या डिटॉक्सिफिकेशनची पहिली मेथड आहे ती म्हणजे डिजिटल डिटॉक्सिफिकेशन. सगळ्यात पहिली मेथड आहे. कारण झोप न लागणं ही पूर्वी गोष्ट फारशी नव्हती. रेअरली आपण एखादे पेशंट म्हणायचे की मला झोप लागत नाही. आता शाळेतला मुलगा घ्या, तरुण मुलं घ्या, तुम्ही रात्र म्हणजे अगदी यंग एज मधली किंवा मिडल एज मधली जर घ्या, 50-55 पासून वयस्कर लोक, पण वयस्कर लोकांच्या मध्ये त्यांना त्यांच्या शारीरिक गोष्टीच्या याच्यामधून झोप लागत नसते. पण झोप लागणं ही खूप गरजेची बाब आहे. त्यामुळे छोटं बाळ असू दे नाहीतर ती अगदी वयस्कर 70-90ची पेशंट असू देत, व्यक्ती असू देत, प्रत्येकाला झोप ही खूप महत्वाची आहे. त्यामुळे सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे डिजिटल डिटॉक्सिफिकेशन. झोपण्यापूर्वी ज्याला टीव्ही बघण्याची सवय आहे, मोबाईल बघण्याची सवय आहे, युट्यूबवर ज्योत्स्ना पाटील मॅडमना बघायची सवय आहे आणि ऐकत बसायची सवय आहे, किंवा काही लोकांना कामानिमित्त, मी प्रत्येक वेळी असं म्हणत नाही की काही वेळा तुम्ही इंटरनॅशनल ह्याच्यावर काम करत असतात, त्यांच्या डे आणि आपली नाईट असते आणि मग तुम्हाला ती वेळ सांभाळायची असते. अशा बरेचशी गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये, किंवा रात्री टीव्ही बघणं, या सगळ्यामध्ये तुम्ही काय करता, स्वतःला LED लाईट्स पासून तुम्ही LED लाईटच्या एक्सपोज होता. मी मगाशी म्हणून पहिलं विज्ञान सांगितलं, जेवढं तुम्ही सूर्यप्रकाश किंवा लाईटला जेवढं तुम्ही एक्सपोज होता तेवढी तुमची झोप ही होते. त्यामुळे झोप यायचं असेल तर कमीत कमी झोपण्याआधी 2 तास ते 1 तास तरी ऍटलिस्ट कुठलाही मोबाईल बघू नका, टीव्ही सिरियल्स किंवा टीव्हीवरच्या कुठल्याही बातम्या किंवा कुठल्या सिरियल्स बघू नका, लॅपटॉपचा वापर हा सगळा बंद केला पाहिजे. दुसरं गोष्ट आहे म्हणजेच काय की डिटॉक्सिफिकेशन होत असताना तुम्ही या सगळ्यापासून जर लांब गेलात तर आपोआप तुमचे ज्याला काय म्हणतात मेलॅटोनिन सिक्रिशन्स वाढणार आहे, झोप येणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मेडिटेशन. जेवढं शांत ध्यान धारणा करता येईल, जेवढं तुम्ही माइंड स्वतःचं कूल ठेवता येईल, तेवढी रात्री झोप ही जास्त छान लागते. म्हणून शवासन करण्याची एक टेक्निक आहे. मी नेक्स्ट लेक्चरला ती टेक्निक तुम्हाला शिकवणारच आहे की एक्झॅक्टली शवासन कसं करावं. तर ती टेक्निक्स हळूहळू जर तुम्ही अवगत केली आणि मसल रिलॅक्स होत गेले तर तुम्हाला झोप लागते. काही हलकी फुलकी योगासनं आहेत, संध्याकाळी 5-6 वाजता ती हलकी फुलकी जर योगासनं केली तर तुम्हाला झोप व्यवस्थित लागू शकते. तिसरा महत्वाचा घटक आहे की झोप लागण्यासाठी ज्याला आपण काय म्हणतो तुमच्या डाएटरी फूड हॅबिट्स. जसं गप्पा मारत बसलो आणि संध्याकाळी चला एक चहा होऊन जाऊ दे, किंवा रात्रीत बरेच लोक असे चहा प्यायला येतात. खरंच कौतुक आहे की आपल्या झोमॅटो आणि ह्याने जसं इतकं इझी करून टाकलं की आपले जे फॉरेनमध्ये असलेली काही नातेवाईक म्हणतात काय इंडिया खरंच कौतुक आहे बाबा, कधी काहीही मिळतं. अगदी सहज जरी इथून त्या ठिकाणी गेलं तरी 5 रुपयाचं लेटचं पाकिट तरी मिळतं, पण इंडियात सगळं मिळतं. इंडियात झोमॅटो आहे, तिथे तुम्हाला रात्री 2-2:30 वाजता सुद्धा चहा कॉफी आणून देतं. किंवा गप्पा मारता मारता चला एक चहा होऊन जाऊ दे असं करण्याची जी कन्सेप्ट आहे, मी लॅपटॉपवर काम करतोय, मला अजून थोडा वेळ करायचंय म्हणून मी कॉफी घेतली, चहा घेतला, अशी ज्यांना डाएटरी सवय आहे, ज्याला आपण काय म्हणतो कॅफेन आहे त्याच्यामध्ये, किंवा ज्याला टॅनिक ऍसिड आहे, हे सगळे स्टिम्युलेटर्स आहेत ना. किंवा मी स्मोक करतो, मी दारू पितो, हे सगळे तुमच्या मेंदूला स्टिम्युलेट देणारे घटक आहेत. त्यामुळे त्या लोकांच्या मध्ये झोप लागत नाही. त्यामुळे पहिलं डाएटरी फूड हॅबिट्स चेंज करा. त्यातलं महत्वाचा घटक आहे रात्रीचं जेवण. मी पुन्हा एकदा साधं सिंपल सांगते, वयाच्या 40 पर्यंत व्यवस्थित जेवण घ्या, जेवढी भूक आहे ज्या पद्धतीने जे आहे ते. ओके, 40 नंतर साधारण 1 भाकरी जर तुम्ही खात असाल तर त्यातली चतकोर भाकरी कमी करा. अशी सवय ही 50 पर्यंत लागू दे, तोपर्यंत तुम्हाला मनोनिग्रह तयार होतो.
50 नंतर एक भाकरीची भूक असेल तर अर्धीच भाकरी खा, साधारण 60 पर्यंत. आणि 60 नंतर मात्र मी प्रत्येकाला सांगते की रात्रीच्या जेवणामध्ये एका धान्यावर या. नुसता आमटी भात तरी खाल्ला, नंतर मी भाकरी खाल्ली किंवा मी सलाड घेतलं, सूप 2 वाट्यात चांगलं पिलं, लाईक दॅट तुमची सवय असू दे. आणि 70 नंतर जर एकदाच जेवता आलं तर बघा. पण हा नियम स्वस्थ लोकांसाठी आहे, ज्यांना डायबिटीज आहे वगैरे अशा लोकांच्यासाठी हा नियम लागू होत नाही. त्यांनी मात्र त्यावेळी व्यवस्थित जेवण घेणं गरजेचं आहे. पण जेवढं रात्रीचं जेवण कमी तेवढी तुमची झोप ही जास्त चांगली लागणार. त्यामुळे आम्ही दिवसभर कोणीच नसतो आणि सगळे ऑफिसमध्ये असतो, संध्याकाळी सगळे फॅमिली मेंबर एकत्र येतो. मग जो काही पदार्थ करायचा आहे, मग तो अफगाणी चिकन असेल, तुमचं पनीर टिक्का मसाला असेल आणि काहीतरी पुरी आमरसचं जेवण असेल, हे सगळं आम्ही रात्री साजरं संगीत करतो, कारण आम्ही अख्खी फॅमिली मेंबर्स एकत्र असतो. म्हणून बऱ्याच महिलांकडून किंवा फॅमिलीकडून असं जेवणं मोठी मोठी केली जातात. कृपा करून तसं काही करू नका. असं जर जेवायचंय तुम्हाला, एकत्रित फॅमिली करायचंय, सुट्टीचा दिवस तुम्ही पण दुपार हे करा की जेव्हा सगळे बसून छानपैकी तुम्ही जेवण केलंय. रात्रीचं जेवण इट शुड बी लाईट. ओके, जेवढं जेवण हेवी तेवढं तुमच्या पचनाला वेळ जास्त लागणार आहे. मॅक्सिमम जो ब्लड सप्लाय आहे तो तिकडे हे होतो आणि मग तुम्हाला हा जास्तीत जास्त त्रास होऊ शकतो. तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे जर तुम्हाला म्हणजे काय म्हणतात, बऱ्याचदा झोप नाही लागली तर तुमच्या हृदयाच्या गतीवर पण त्याचा परिणाम होतो, त्या अनियमित होतात. बऱ्याचदा जे ओबेस पेशंट आहेत त्यांना रात्रीच्या वेळी अचानक ऑक्सिजन लेवल्स कमी येतात आणि मग हृदयाचे ठोके कमी जास्त झाले तर तुम्हाला एखाद्या कार्डियक एपिसोडला सामोरं जावं लागतं. झोपेचा इतका वाईट परिणाम तुमच्या श्वसनावर पण होत असतो. म्हणून माय डिअर फ्रेंड्स, जे अनुलोम विलोम प्राणायाम मी सांगितलेलं आहे ते शक्यतो झोपण्यापूर्वी जर केलं तर तुमच्या बॉडीमध्ये ऑक्सिजन सॅच्युरेशन राहून मसल एकदम रिलॅक्स होतात. आणि अनुलोम विलोम प्राणायाम बरोबर झोपेसाठी मी सगळ्यांना भ्रामरी प्राणायाम शिकवते. भ्रामरी कोणाकोणाला येतं इकडे? 1 2 अगदी तुरळक लोक आहेत. भ्रामरी म्हणजे भ्रमरासारखा आवाज करणं. सोपं आहे ते, काही फार अवघड नाहीये. जसं तुम्ही ओम म्हणता, ओम, हा भुंग्याचा आवाज आहे. तर तोच आवाज ही 3 जी रंध्र म्हणा त्याला, डोळे, नाकपुड्या, कान आणि तोंड, तर त्याच्यातलं जे तुम्ही डोळ्यांवर हे बोट ठेवायचं, हा अंगठा आहे, त्याने दोन्ही कान बंद करायचे, दाबायचे नाही, अलगदपणे ठेवायचे. श्वास घ्यायचा आणि सोडत सोडत ओम म्हणायचं, लाईक दॅट. मी हा अंगठ्याने हे बंद केलेला आहे. ओके, जेवढा तुम्हाला श्वासापर्यंत करता येईल तेवढं. दोन्ही फायदे होतात. मग हा कंठव्य शब्द आहे. कंठातून निघणारे शब्द हे मेंदूला व्हायब्रेट करतात आणि असा व्हायब्रेट झालेला मेंदू हा मसल तुम्ही, म्हणजेच काय, सगळ्याला व्यायाम आहे, सगळ्या शरीराला व्यायाम आहे, पण मेंदूला व्यायाम आहे का हो? तुमच्या मान अशी 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 हलवली म्हणजे मेंदूला व्यायाम होतो का? नाही. मेंदूला व्यायाम फक्त 2च प्रकारे होतो, एक भ्रामरी प्राणायामने आणि दुसरं लर्निंग फेजमध्ये. सारखं काही ना काहीतरी शिकत राहावा, नवीन नवीन गोष्टी अवगत करत राहावा, मेंदू शार्प होतो. एस्पेशली इथं जेवढे काही रिटायर लोक आहेत, हात जोडून विनंती आहे, रिटायरमेंट घेऊ नका. काही ना काहीतरी काम करत राहावा. मी खूप आयुष्यभर काम केलंय, भरपूर त्रास सहन केलाय, ह्या कुटुंबासाठी मी खूप झटलोय. आता त्यांची बारी आहे, त्यांनी मला आता सगळं सर्व केलं पाहिजे, त्यांनी माझ्यासाठी दिलं पाहिजे. मी फक्त माझा सकाळचा व्यायाम करणार, दिवसभर बसून करणार, असं करू नका. जशी तुम्हाला जी कला अवगत आहे, जे तुम्हाला जमतंय त्या त्या पद्धतीने तुम्ही समाजाला काही ना काहीतरी उपयोगी राहा. आणि सतत जसं सर तुम्ही असाल, तुमची रिटायरमेंट नंतर पूर्ण शाळा सोडून द्यायची नाही. तर मी फ्रीमध्ये शिकवतो, पण मी रोज 4 मुलांना शिकवतो. तुमचं माइंड हे नेहमी फ्रेश राहतं. सो अनुलोम विलोम प्राणायाम आणि भ्रामरी प्राणायाम जर सवय असेल तर झोप लागते. तिसरा महत्त्वाचा घटक आहे मसल रिलॅक्स. आता मसल रिलॅक्स करायचे असतील तर 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक, तुमचं विटॅमिन डी खूप गरजेचं आहे तुमच्या मसलसाठी. म्हणून कमीत कमी दिवसभरात जोपर्यंत सूर्य आकाशात तळपतोय तोपर्यंत 30 मिनिटासाठी तरी सूर्यप्रकाशाला तुम्ही एक्सपोज होणं गरजेचं आहे. ज्यांच्यामध्ये विटॅमिन डी ची कमतरता राहते किंवा जे सूर्यप्रकाशाला एक्सपोज होत नाही
त्यांच्यामध्ये मसल हे कायम अकडलेले राहतात. म्हणून एस्पेशली घरी राहणारे लोक की मी बाहेर जात नाही, मी कुठं फिरत नाही, काय नाही, घरातल्या घरातच फिरतो, काही वेळा काही मेडिकल कंडिशनमध्ये तुम्हाला थांबावं लागतं. जसं मी जास्त चालू शकत नाही, हार्ट माझं 10, 15, 20% आहे, माझं पंपिंग खूप कमी आहे, मी फिरू शकत नाही, असे लोक घरच्या घरी स्मार्ट वॉच वापरतात आणि मग तुम्ही थोडे थोडे स्टेप्स करता. त्या लोकांनी सुद्धा कुठेही जा, बाहेर जा, एक 30 मिनिटासाठी तरी उजेडात तुम्ही बसणं गरजेचं आहे. आणि तसंच कमीत कमी माणूस थकला तर झोप येणार आहे. मग झोप न लागण्यामागचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे थकतच नाही माझं शरीर, कारण मी सगळंच ऑटोमेशन आहे. मशीनला कपडे लावतोय, एस्पेशली महिला वर्ग मशीनला कपडे लावते, मिक्सीमधनं सगळं वाटलं जातं, तुमच्या कणिक मळायला सुद्धा आजकाल मशीन्स आहेत, पोळी करायचं पण रोटी मेकर आहे, सगळं काही माझ्या घरी ऑटोमेशन आहे. मी खूप उच्च गृह सोसायटीतली चांगल्या एका ह्याच्यातली मी व्यक्ती आहे, पण अशा व्यक्तींच्या मध्ये झोप न लागण्याचं हे सुरू होतं. त्यामुळे फिजिकली 30 मिनिटासाठी रोजचा एक्सरसाइज गरजेचा आहे. चाला, धावा, तुम्ही सूर्यनमस्कार घाला, पोहणं करा, 30 मिनिटाचा एक्सरसाइज आणि 30 मिनिटासाठी कमीत कमी स्ट्रेचिंग गरजेचं आहे. मसल स्ट्रेच करणं गरजेचं आहे. त्या मसलला ऑक्सिजनची गरज लागते आणि मग ती श्वासाच्या ह्याच्यानुसार ती डेव्हलप होते आणि मग रिलॅक्स झोप लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं बाब आहे ती म्हणजे दुपारी जर तुम्ही नाही झोपलात तर रात्री झोप आपोआप लागणार आहे. त्यामुळे काही लोक मला लगेच म्हणतात, अहो मॅडम दिवसभर फ्री टाइम असतो, काय करायचं, जरा जेवलं की झोप येते. पण जेवल्यानंतर झोप येण्यामागचं कारण काय, कारण तुमची ग्लुकोज लेवल वाढत असतात जेवण झाल्यानंतर आणि मग वाढलेलं ग्लुकोज हे तुम्हाला जास्त झोप आणतं. म्हणून मधुमेही रुग्णांच्या मध्ये सारखी झोप येण्याचं जे लक्षण दिसतं ते त्याच्यामुळे दिसत असतं. मग काय करायचं तर वाम कुक्षी आपल्या संस्कृतीत सांगितलेली आहे, डाव्या कुशीवर झोपायचंय, पण इट शुड बी लाईक अ 10 to 15 मिनिटाची जस्ट एक ज्याला डुलकी म्हणतो आपण. पण काही लोकांना सवय असतं की जेवण झालं, सगळं आवरलं की कर्टन बंद करा, AC लावा, चादर घ्या आणि मस्तपैकी 2-3 तास छान झोपा. असे सगळे पेशंट आमच्याकडे मायग्रेन, ओबेसिटी, तुम्हाला BP वाढले, शुगर वाढले, अशा ह्याच्यामध्ये येतात. त्यामुळे कृपा करून दुपारची झोप टाळणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे आंघोळ करणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणाल असं कसं डॉक्टर, आंघोळ केली तर उलट फ्रेश वाटणार, मग झोपच उडणार नाही. आपण जेव्हा आंघोळ करतो तेव्हा मसल रिलॅक्स होत असतात. त्यामुळे तुम्हाला जसं सवय गार पाणी, गरम पाणी, पण शक्यतो कोमट पाण्याने जर तुम्ही आंघोळ केली तर मसल एकदम रिलॅक्स होतात आणि झोप छान लागते. बाकीचे जे उपाय आहेत ना, हेड मसाज करणं, तुमचं अंगाला मालिश करून घेणं, तळपाय चोळणं वगैरे, हे तुम्ही करा. हे उपाय याने काय होणार आहे तर मसल रिलॅक्सच होत असतात, हे दुसरं काही नाही. मसल रिलॅक्सेशनचे किंवा काही वेळा पाय दाबले तर बरं वाटतं आणि आपोआप झोप लागते. दिस ऑल आर अ मसल रिलॅक्सेशन. म्हणून मी काय सांगितलं, 30 मिनिटाचा व्यायाम आणि कमीत कमी 20 मिनिटं ते 30 मिनिटं स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा योगा कंपल्सरी करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात शेवटचा महत्त्वाचा बाब आहे झोपेसाठी तुमचं घर, ज्या ठिकाणी तुम्ही झोपता तिथलं वातावरण हे खूप महत्त्वाचं आहे. आता वातावरणात 2 प्रकार येतात. पहिलं बेडशीट, ये वो सब, फॅन, AC जो कुछ आहे. दुसरं मानसिक. आपण पहिल्या वातावरणावर बोलूया की तुमची बेडशीट, पिलो कव्हर वगैरे स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचे पाहिजे, त्याचा कुठलाही वास येता कामा नये. त्या बाबतीमध्ये आग्रही राहावा. बऱ्याचदा तो एक इरिटेटिंग वास जर असेल तर तुम्ही म्हणाल त्यात काय नाही, थोड्या वेळाने तो नाकात बसून जातो, तर तसं काही नाहीये. तो एक इरिटेबिलिटी तुमच्या याच्यामध्ये वाढतात, त्यामुळे ते स्वच्छ असणं गरजेचं आहे. पडदे जे तुम्ही वापरता ते डार्क असणं गरजेचं आहे. शक्यतो पांढरे पडदे घरी वापरू नका. जेवढं डार्क रूम कराल तेवढी चांगली आहे. ज्यांना 0 बल्ब लावून झोपायची सवय आहे त्यांनी झोपेसाठी आवर्जून ही सवय बंद करा. लाल, निळे, पिवळे कुठलेही दिवे लावायचे नाही. मग म्हणाल रात्री जर बाथरूमला उठायला लागतं तर मग कसं करू डॉक्टर, मग त्यावेळी मी सगळ्यांना सांगते की टॉर्च तुमच्या उशाला ठेवा. तुम्हाला माहित असेल तुमची टॉर्च इथं आहे तर ती टॉर्च घ्यायची, लावायची. तेवढ्यापुरतं तुम्हाला जर काही एस्पेशली मधुमेही रुग्णांना किंवा वयस्कर लोकांना रात्रीचं जे बाथरूमला उठावं लागतं तर त्यांच्यासाठी ही सवय हे राहतं की टॉर्च सोबत ठेवा, तुम्हाला काही अडचणी येणार नाही आणि तिथलं वातावरण हे छानच असणं गरजेचं आहे. मग त्याच्यात येतं ते म्हणजे बॉडीचं हायड्रेशन. जसं मी मगाशी म्हणलं ना, कमी जेवा,
किंवा रात्री चहा कॉफी घेऊ नका. त्याच पद्धतीने बॉडी हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे. पाणी हे तुमच्या शरीरासाठी खूप गरजेचं आहे. तुम्ही इथे जे सगळे डिटॉक्सिफिकेशनचे ट्रीटमेंट्स, सलाईन वगैरे घेताय, त्याचबरोबर पाणी इज द बेस्ट किलेटर इन दिस वर्ल्ड. सगळ्यात चांगलं टॉक्सिन्स बाहेर काढून देणारं काम कोण? पाणी करत असतं. त्यामुळे पाण्याचं प्रमाण व्यवस्थित ठेवा. 20 किलो वजनासाठी 1 लिटर पाणी. आपल्या सगळ्यांचं वजन ऑन अँड ॲव्हरेज 60 ते 70च्या दरम्यान असतं. 3 ते 3.5 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे स्वस्थ लोकांनी. ज्यांच्यामध्ये कार्डियक लोड कमी करायचा आहे, हार्ट पंपिंग वीक आहे वगैरे, त्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ते सांगतील त्या पद्धतीने पाणी पिणं गरजेचं राहतं. मग बॉडी हायड्रेटेड ठेवली, डायटरी फूड हॅबिट सांभाळल्या, सगळं वातावरण हे केलं. हा झाला पहिला तुमच्या रूम मधल्या वातावरणाशी संबंध. आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कुठलीही जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ते रात्री आणू नका. आणू नका म्हणण्यापेक्षा सगळ्यात पहिलं भांडण. कुणाशी समजा तुमचं भांडण झालं, काय व्हायचं? तिथे जाऊन त्याला सॉरी म्हणा किंवा माफी मागा किंवा सोडून द्या, लिव्ह इट करा, काही करा. जाके मुन्ना भाई की प्यार की जप्पी दे दो, लेकिन कुठलाही प्रॉब्लेम अनसेटल्ड, अनसॉल्व ठेवायचा नाही. ओके. दुसरी गोष्ट असते ती म्हणजे एखादं निगेटिव्ह, की हा मलाच काम सांगणार, उद्या सकाळी मलाच गेलं पाहिजे, मीच केलं पाहिजे, माझ्याशिवाय दुसरं कोणी होणारच नाहीये, आता असं आहे तसं आहे, उद्या बँकेत गेलं पाहिजे, हे आहे, आर्थिक बर्डन आहे, तुमचे काय जे बिझनेसचे बर्डन, या सगळ्या गोष्टीचं बर्डन रात्री झोपताना विचार करायचं नाही. रात्री झोपताना देवाला हात जोडायचं, थँक्यू, आजचा दिवस छान घालवलास वगैरे, होप वाढतं, आशा आहे मला उद्याचाही दिवस माझा चांगला जाईल, जे होईल जे काही असेल ते मी उद्या लढायला तयार, आता मी झोपणार. अशा पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा झोप आपोआप लागते. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट निगेटिव्ह थॉट घेऊन जर तुम्ही तुमच्या बेडवर जाऊन झोपलात तर तुम्हाला झोप लागणार नाही. त्यामुळे कुठलीही भांडणं, कुठल्याही कलह हे रात्री झोपण्याआधी करायचं नाही. आणि जरी झाली, शेवटी वैचारिक मतभेद असतात किंवा देवाणघेवाण असते, तर त्यावेळी मात्र फॉरगिव्ह करा, सॉरी म्हणा. एस्पेशली पुरुष वर्गांच्या बाबतीमध्ये लिव्ह इट करा, जाऊ दे म्हणा, उद्या बघू म्हणा, आणि तो प्रॉब्लेम तिथंच सॉल्व ठेवायचा. दुसरं म्हणजे तो ताणायचा नाही, कुठली गोष्ट एखादी एक्सटेंड करायची नाही. आणि एवढं सगळं करून डॉक्टर झोपच येत नाहीये, मी सगळं हे करतोय पण तरी मला झोप येत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने काही झोपेच्या गोळ्या ज्याला म्हणतात, ट्रँक्युलायझर्स किंवा हे तुम्ही घेणं गरजेचं राहतं. त्याने काहीही साईड इफेक्ट्स फारसे नसतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्याची सवय लागते, अशी जी काही चुकीची धारणा लोकांच्या मध्ये आहे, असं काही नाहीये. ठराविक काळपर्यंत तुम्ही जर त्या टॅबलेट्स घेतल्या, डॉक्टरांचं मदत घेतली, सल्ल्याने घेतल्या आणि हळूहळू हे जे आता सांगितलेले उपाय केले तर तुमची झोप आपोआप लागते. तुम्ही एका बायोलॉजिकल क्लॉकमध्ये राहता. आणि सगळ्यात शेवटचं आहे ते म्हणजे तुमचा रोजचा बायोलॉजिकल क्लॉक. मी इतक्याच वाजता झोपतो आणि मी इतक्याच वाजता उठतो, हे तुम्ही जर सवय मेंटेन केली तर बरोबर त्या वेळेस तुम्हाला झोप येतेच. काही झालं तर मी 10ला झोपणार असं ठरवून जर तुम्ही 15 दिवस झोपलात तर तुम्हाला 16व्या दिवशी त्याच वेळी बरोबर झोप येते. तुम्ही काही नाही केलं, किती तुमच्यावर बर्डन आली, कितीही काही आलं, तरी तुमचं शरीर त्यावेळी हे डिमांड करतं, त्यावेळी ते हॉर्मोन्स सिक्रेट होतात, त्यावेळी तुम्हाला हे वाटतं. त्यामुळे बायोलॉजिकल क्लॉक, रेग्युलॅरिटी खूप महत्त्वाची आहे. आता हे मी आज नेमकं का सांगतेय, काल बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांचं जागरण झालेलं आहे, मस्त मॅच बघितली आहे, खूप धिंगाणा आपण रात्रभर घातलेला आहे, खूप सगळे खुश होते, काल इंडिया जिंकली वगैरे. पण त्याचा परिणाम आज थोडासा होतो. जर काही कारणाने तशी झोप आली तर तसे पॉवर नॅप घ्या. पॉवर नॅप जिथे आहे त्या पद्धतीने डुलक्या घेतलेलं काही वाईट नाही. ज्या कोणी इथे ऑफिसर्स, बॉस असतील, काय असतील, जर कोणी व्यक्ती दुपारच्या वेळेस जर एखाद्या वेळेस जर थोडी झोपली तर लगेच त्याला जाऊन हलवू नका, अरे उठ काय कामावर झोपतो का. थोडा वेळ 10 मिनिटाचा पॉवर नॅप होऊ दे. 10 मिनिट्स नंतर त्या व्यक्तीला रुटीनमध्ये हे करा. लक्षात आलं? काही शंका आहे? काही शंका